मी कोमल नावडकर शिंदे। दसरा झाला आणि दसऱ्या पाठोपाठ आली आहे दिवाळी। दिवाळी हा शब्द ऐकताच आपल्याला समजते की एक स्फूर्ती मनाला येते। दिव्यांचा झगमगाट, लाइटिंग, रांगोळ्यांची सगळीकडे रास, सुवास, फराळाचा वास, ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून बनते दिवाळी। दिवाळी सण हा खूप वर्षांपासून आपल्या परंपरेनं आणि आपल्या संस्कृतीने चालत आलेला सण आहे आणि पूर्ण सणांमध्ये, मराठी सणांमध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो। त्याची इतिहासही तसा मोठा आहे। याच्यामध्ये बरेच लोक गावी येतात, एकमेकांना भेटतात, कम्युनिकेशन गॅप कमी होतो, असे बरेचशा गोष्टी घडतात ह्या दिवाळीमुळे। दिवाळीच्या सुट्ट्या असतात आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा सण अतिशय सुंदररित्या साजरा केला जातो। आता ह्या दिवाळीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तर आहेच, पण दिवाळी या सणामध्ये काही गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये पहिली येते ती वसुबारस, जी 9 नोव्हेंबर रोजी साजरी करणार आहे। आता वसुबारस म्हणजे काय, तर आपल्या शास्त्रानुसार गाई आणि तिचं बाळ म्हणजे वासरू या दोघांची पूजा केली जाते। आज आपल्याला ठाऊक आहे की गायीमध्ये आपल्याकडे 33 कोटी देव वास करतात आणि गायीपासून निघालेलं दूध, तूप, लोणी आणि दही, त्याबरोबर शेण आणि गोमूत्र या गोष्टींनाही पवित्रता असते आणि पवित्र गोष्टींमध्ये याचा समावेशही केला जातो। या कारणाने वसुबारस म्हणजे गायीची आणि वासराची पूजा केली जाते। आता हे झालं वसुबारस। त्यानंतर येते ती धनत्रयोदशी। धनदेवतेची पूजा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो, जो दुसरा आहे धनत्रयोदशी। यामध्ये व्यापारी लोकांपासून ते शेतकरी लोकांपर्यंत आपल्याकडे जे काही धनरूपाने परमेश्वराकडून लाभलेला आहे किंवा आपल्या कर्तृत्वातून लाभलेला आहे त्याची पूजा केली जाते। त्यामुळे धनत्रयोदशीला एक वेगळाच एक मार्मिकता भेटते। आता तसं म्हटलं तर हे दिवस येतो नरक चतुर्थी। आता नरक चतुर्थी म्हणजे काय की नरक चतुर्थी दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केलेला असतो आणि याच दिवशी अभ्यंग स्नान म्हणजे आपण उटणं लावून अंघोळ केली जाते। आता उटणं लावण्यामागे पण शास्त्र आहे की जेणेकरून वर्षभर आपल्याला कुठलीही रोगराई होऊ नये, त्यासाठी उटणं लावलं जातं। सुगंधित उटणे, आता आपण बघितलं तर आत्ताच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची उटणेही आहेत, सुगंधित आहेत, त्यामध्ये बरेच नैसर्गिक घटक पण असतात। तर त्यामुळे हा मतीत आहे की उटणं लावल्यामुळे कुठलीही रोगराई वर्षभर आपल्याला त्रास देत नाही, त्यामुळे उटण्याने पहाटे उठून अभ्यंग स्नान करणं महत्वाचं आहे। आता त्यानंतर येते ती लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजन दिवशी व्यापारी लोकांचा नवीन वर्ष चालू होतं, त्यामध्ये मग त्यांची पूजा असते। जे काही त्यांचे चोपड्या असतात किंवा जे काही त्यांचं व्यवहाराच्या दृष्टीने घेतलेलं असतं त्या पूजा केली जाते। तर ह्या दिवसालाही तितकंच महत्व आहे। देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, कुबेराची पूजा केली जाते, जेणेकरून आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या व्यापारामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहो यासाठीही लक्ष्मी पूजा आपण केलेली असते। आता यानंतर येतो दिवाळी पाडवा। दिवाळी पाडवा सर्वात मोठा दिवस आहे। मी म्हणते साडेतीन मुहूर्तामधला हा एक मुहूर्त आहे, ज्या दिवशी आपण बऱ्याच प्रकारची खरेदी करू शकतो, बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकतो आणि दानही करू शकतो। तर महत्वाचं म्हणजे या दिवशी, दिवाळीच्या पाडव्या दिवशी आपली पत्नी आपल्या नवऱ्याला ओवाळते आणि एक भेट वस्तू म्हणून नवरा त्याच्या ऐपतीप्रमाणे तिला गिफ्ट देतो। आता हे गिफ्ट देणं ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या जरी नाही म्हटल्या तरी त्याच्या मागे एक शास्त्र आहे। कुठल्याही गोष्टीची आपल्या लक्ष्मीला, आपल्या घरच्या लक्ष्मीला आपण एखादं भेट वस्तू देणं म्हणजे तिला खुश करणं, त्याच्यासाठी हे दिलं जातं। आता याचा व्यावहारिक दृष्टीनं अर्थ घ्यायचा का कशा दृष्टीने हा तुमच्यावर डिपेंड आहे। तर अशा प्रकारे जे लक्ष्मीपूजन साजरे करतो आणि या दिवशी बलिपती प्रदा असंही म्हटलं जातं, कारण बळीराजाची गोष्ट तर तुम्हाला ठाऊकच आहे। तर त्याच्या जे त्यानं दान केलं आहे त्याचा मतितार्थ म्हणून हा दिवस बलिपती प्रदा म्हणून साजरा केला जातो। आता यानंतर शेवटचा दिवस आहे तो सर्वात शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। भाऊबीज म्हणजे भाऊ बहिणीमधलं
जे प्रेम आहे त्यांच्या नात्याला एक घट्ट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आता हे झालं आपल्या दृष्टीने, पण पूर्वीच्या काळी असं झालं होतं की यमदेव त्याच्या यमी म्हणजे त्याची बहीण तिच्याकडे गेला होता, त्यानं त्यावेळेस वस्त्र तिला दान दिली, दागिने किंवा बाकीच्या उपहार तिला भेटवस्तू दिल्या, त्यामुळं त्या बहिणी भावाचं प्रेम त्यापासून आजपर्यंत कंटिन्यू चालत आलेला आहे आणि त्यामुळे उद्याचा म्हणजे जो काही भाऊबीजेचा शेवटचा दिवस हा साजरा केला जातो। तर हे झाले दिवाळीतले सण, दिवाळीतले दिवस, ज्याला प्रत्येकाला विविध रूपाने विविध एक नाविन्यपूर्ण महत्व आहे आणि ते जाणून घेणं प्रत्येकाची गरज आहे। तर मला पहिल्यांदा सांगायचंय की दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। या दिवाळीत सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो। महत्वाचं म्हणजे या दिवाळीमध्ये फराळ पुन्हा किल्ले बनवणे ह्या गोष्टीही केल्या जातात, तर सगळ्यांचा पुरेपूर तुम्ही आनंद घ्या। जे भावा बहिणीतले किंवा जे रिलेशन मधले कम्युनिकेशन गॅप आहेत ते मिटवायचा प्रयत्न करा। ही दिवाळी किंवा हे जे मराठी संस्कृतीतले एक सण आहेत त्याचा एकच अर्थ असतो की सगळ्यांनी एकत्र यावं, साजरा करावा, त्यामुळे रिलेशन बिल्ड व्हावं आणि नातं पुढे टिकावं। धन्यवाद। एवढं सांगून मी नमस्कार करते।